नमस्कार मंडळी, पीयू पाटील 4040 या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. चला तर गाईज, आता आम्ही आल्यावर शेतावर वाजल्या सकाळचं 11. आल्यावर शेतावर पप्पाचे बरोबर खत्ती मारायला जमलं नाही बाई. बालदी चला जा. कुत्रा बाई पिसालले आमच्यावर. तो बाई दुसाला काठीचे बाबा. आम्ही पप्पाच्या बरोबर आलेलो शेतावर. जास्त काही बोलत नाही मी. पप्पा बोलले मी ब्लॉगिंग करायला लागले गाया. तर यो पालाटी पीठ घेतले. तिची पालाटी पिऊ शकला. पालाटी तो तुरवाचा नाही की हा. दे मम्माला आता. वा, त्याला तर तुम्हाला बकऱ्या दाखवतो गावठी. कोणचं सांगू का? पाय कसं आतमध्ये बकरू हाय का? बाय. गावठी कोंबड्या बघा गाईस कशा उरतान. उरक्या कोंबड्या ग. काय आहे? कोंबडा आहे पाहिजे खायला. खायचा तर ही 2 शेत आम्ही लवल्यान. यो बघा यो कसा हाय करतो तुम्हाला. बोला चिचे गाईज बोल. आम्ही शेतावर आलोय. काय दावे काय काय बोल बोल बोल. मी बाबाच्या बरोबर शेतावर आलोय. हा, तर आता मी काम करतो. हा कर काम कर. पाला उचल. बाबांनी काय सांगले? पाला उचलाला ना तुला. तर कवरा मस्त वाटतं बघा ना. ऊन आले तर ना. पाऊस पडल्यावर पण भारी वाटतं ना. ऊन आल्यावर पण भारी वाटतं. तर आता असे पप्पाने खती मारीत घेतले. ये शेतात मारून पण झाले. तर आता तिकडं मारायला घेतले. 2 शेता लावल्यान. आवाला वेगळे कर. चला चिखला ना पाय घुसतात डायरेक्ट खाली. आज पप्पाच्यावर बोललो शेतावर. कारण बरेच दिवस पप्पाला सांगत होतो शेतावर चला. पण पाणी पडत होतं तर पप्पा काही निघत नव्हतं शेतावर. बोलते पाऊस पडते नको, काहीच काम नाही होणार. तर आज मस्त निंबर पडले खरंच. यो बघा आमचा कामाचा काट्टा. तिकडं नको तुरू ये, बाबा मारील. कामाच्या कसू इकडं बघ. काय काम बीम नको करू तू. मुकाच रे एक जागेवर. हा कर काम कर. काय कसा लारान आवाज देतो बघा पप्पाला. इथं खती मारायला घेतले. यो शेत पप्पानी 1 मिनिटात खती मारून घेतली. 1 मिनिटामध्ये. आता इकडं चालू आहे. तिथल्या मधल्या नको जाऊ. करशा जा. बांधावले जा अंशा. हा जा. लक्ष ठेव ग तिथं. मस्त हिरवागार एकदम भारी क्लायमेट. यो नखऱ्यांचा पोऱ्या बघायला कसं नखर लेन. अय नाचून दाखव. चप्पल बघ कशी गेली. इकडे माझ्या इकडे बघ. माझ्या इकडे बघ. गाणी पण बोल ना. एक गाणी बोल. बोल पुढचा. चला तर काही चप्पल तिकडे ठेवले ना घरात. चाललेलो आता आठवण झाली. थांब बरं चप्पल घालून ना. यानी बघा गाईस कशी चिखलान तुरवी करीत घेतले. आवरा बेकार बोरे चपलीची हालत बघू शकता तुम्ही. चप्पल बघा याची. नाही याची मजा पण बघा. पाऊस आलता काही लगेच गेला नाही. क्रेची चप्पल तुटले. चला तर खती पण मारून झालेली. पप्पानी झटकेपाट काम केला.
दम लागले हिला. नाही यो पण चाललेला नाव जोराला खती मारायला. याला काही हात घालून दिला नाही मी खतीमध्ये. चला तर आता चालल्याव घरा बघू. थांबा पप्पा अजून थांबल्यान बघू. काय नाही तर वांगी लावल्यान काहीतरी. वांगीच आहेत ना रवीना? आवरी मोठी झाडावल्यान वांग्यांची. मला नाही वाटत वांगी आहे ती. मग वांगी नसतील. मग पेरू आंब. चिची बाबा मारील तुला आता. चला तर चाललो आता मंडळी आम्ही घरी. ना बाबू बघ असं पप्पाच्या मागे मागेच निघले. कुत्रा बी यायला. घेते का बरोबर? नाही नाही राहू दे. यो बघा कुत्रा आले आमच्या मागे आम्हाला सोराला. चिची कुत्तू आले मागे. तू कला पण चिकालते. मी नाही घाबरत कुत्र्या बित्र्याला. जवळशा चालल्या काही करीत नाही ते. आपण इकडे गेले असते या करतन. चला तर आता चाललो घरा. यावी पण घरांना यावी असतात जर मजा आलीच ती. आमची रिक्षा नलेलो पप्पाचे. अब गोइंग टू होम. ये आता ही खती वायावर मारायची आहे ना. आवरी रले तिकडे शेतावर मारायची. आम्ही गेलतो त्या दिवशी पाणी भरत तेव्हा. चला तर चाललो घरा. पण पप्पा आता काय गेले तिकडे गेले शेतावर. तर आम्हाला बोलतो तुम्ही इथंच थांबा. तर आता आम्ही यो बगीचा बघता. चला या. पारला इकडे रे इकडे 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 इकडे. इथं शांत पद्धतीन उभा राहायचं हाताची घडी करून. इथल्या हालाचा नाही. काय हल्लाचा नाही इथल्या. हा थांब. याच येतात ना वाटतं गाईस. तर आता इथे आली आम्ही उभी आहो. पप्पा तिथे गेल्यान म्हणून. तर यो इथं सांगते मला शेलाच आहे शेलाच आहे. काय शेलाच आहे तुला? फुगडी शेलाची आहे. गोल गोल फिर. फुगडी नाही फिर गोल गोल. अरे चपलीची हालत तुम्ही बघू शकता. बाबा आवरी बेकार गेले ना. नाही इकडं माझं पाय माखवले नाही. ना वांगी आहे नी. तू बोलते का वांगी वाटत वांग्यांची झाडं आणि क. पण मला एक पण वांगी अजूनपर्यंत दिसला नाही. आवरी झाडां पण कुठं लपल्यान काय माहिती. वाढल्या ना किती घेते बघ. करपल्यान ना दिसत का? घेते का भाजी टाकाला करपलेली टमाटी बारकी बारकी नाही. बोरा बोरा. याला कलून आले मला त्याच समज नाही. नुसतं अली जाऊ मला सांगते मला शेलाच शेलाच. आता बाबू नाही आला बरोबर. इथं काय खेळशील? हा तिथं काय आले? या काय गेला बाबा? त्या आईनी व्हिडिओ बघली ना तुला कुटील मग बोल. आमच्या पाला खुरले तुम्ही. सड्डी बघ सड्डी सड्डी. काय आहे? कॅमेरान बघून बोल. काय त्या काय बघितलं तिथं? सड्डी. आऊशी कली मोगऱ्याची. मला तुलस पाहिजे. माझी तुलस ना जगच नाही. तिकडे नको जाऊ. पक्के मम्माचं थोडे वेळा मला पक्क्याला सांगते गोऱ्या. बघ इथं रस्ता ह तरी पण या लाकरांवाले चालत नाही त्याला. ए पप्पा कुठं गेले? कुठं भूम? हा कुठं भूम? भूम कुठं? काय आणायला? ते दिवशी कोण आलेला? काल कोण आलता? आधी दुसरा अजून खाऊ काय आणलेलं तुला? अजून अजून तोंडाची हालत बघा याची. तोंडाची हालत. लॉलीपॉप आणलेला. जाते का तू मामाचे? जा मामाचे. तुझं इथं काही काम नाही मोकाट्या. अजून बिजून काही नाही. आता खेळायचं आहे करू नको. आता खेळला ना तू. चल आता बाबा आला. चल बाबा आला. खरोखर मध्ये बाबा आला. पप्पा आला. चला पप्पा आला.
बाबा आला, रिक्षान बसले बाबा. चल भाई, याला काय नाही व्हायचं, लायकी करायला नाही हो, बेकार पोऱ्या पक्का बाबा, नको ते काय नाही लिहावं. हो बघा कसा भाष्य आमचं चाललं पुरं पप्पाच्या बरोबर. तर आता इथं पण आलं खाती मारायला, एक गोन आणले बरोबर. रवीनाला जेवायला बनवायचं होता तर ती जेली घरा, तर खती जेवून आम्ही वापस इकडे आलो शेतावर. येच शेतावर तो भर पावसान बघू शकता कशी पत्रा ठोकल्या. चिची कुठे चालल्या? कशाला? योगारा चॅप्टर बघ असं घाणी गुणीच्या जण आहे साईडच्या, मला बी रस्ता दाखवतो बरोबर. तर इथं आम्ही दोघं येणार होतो, तर पप्पा बोलला की बोलते पाऊस नाही तर जाऊन येऊ, चला आपणच. हा चला, आलेलो पप्पा इथं आम्ही ही खत्ती नाही पण खत्ती कवरा चॅप्टर पोरे बघ असं धावत निघले रस्ता घोषित. तर तुम्ही बघलेलाच कवरा पाणी भरलेला सगळे इकडं. आता बघा तुम्ही सगळं क्लिअर झाले एकदम पाणी. चिची माम कुठे होता त्या दिवशी? इथून चल हा चल. अरे नको पालू, चल बाबाच्या वर चल, नीट चाल बघून बघ, काटा आहे काटा नीट. याला जामच हवूस शेतावर येवाची, कसं धावते बघा. आता घरा गेल तो आम्ही खती आणायला, तर याला वाटलं आता घरानंच मुकात बसायला लागेल, तर मला बोलते मोबाईल लावून दे. तर मी बोललो चल बरं वापस शेतावर जावाचं. त्याला की निघला वापस, मी पण येता बोलते. चला तर आता खती मारून घेतात पप्पा. कुठे जायचं? हा तिकडं ना, त्याच बरं मी त्या दिवशी काय झालं तुम्हाला काही समजच नाही हल्ली, पाणी भरलेलं तर. हाय पप्पा पिसालले आमचा, कारण या जागा जमिनी आहेत ना यांच्या आमचा कब्जा ना, आम्हाला पैसे भेटलेले नाही. पप्पा शिवा देते. तर यो शेत दिसते ना तुम्हाला, तर ये शेतान असा मॅटर झालेला माझा. पहिलेच वर्षी मी आलेलो शेतावर, मजा म्हणून चालतो अशीच, मला तर काही जमत बी नव्हता. हे शेतान माझा ना पैजण जेलेला, एकच पैजण जेलता. मला पहिले कसं माहीत नव्हता पैजण फेरव बिरव करतान. तर मी सगळा म्हणजे माझ्या पायानंच होता फेरवं पैजण बिजण, तर फेरवं पण पाराला आलं. तर नशीब पैजण जेला तेव्हा मला ना नंतर समजला की माझा पैजण पारला. तर आई बोलली की बोलते शेतावर येताना सगळा फेरवं बिरवं पैजण अंगठ्या बिंगठ्या घातांच्या असताना ते काराच्या बोलतं सगळा बोलते जाते नाही. तर आईचा पण आमचे जेलेलं बराच, आई सांगत होती मागं फेरवं बिरवं पैजण बी जेलं. तर माझा चांदीचा पैजण होता ना तिकडे एकदम स्टार्टिंगला असा कॉर्नर आहे ना, तिथं माझा पैजण जेलेला. तो जाम गावसला तरी पण काही भेटला नाही. तर तो मी पैजण तसाच ठेवले, कारण ना तो पैजण मी मोरणार होतो जाऊन. तर तो पैजण कला मोरला ना मी ते एक, कारण आमच्या मामासांच्या आईनी मला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच पोरीना नातीशीनं पैजण घेतलेलं. तर पहिलाच गिफ्ट असेल तो आईच्या तरफच्या, म्हणून मी तो पैजण मोरला नाही. एक जेला पाण्यान शेतान जाऊन दे बरं, एक ठेवले आठवण आईची आठवण म्हणजे पहिल्यांदा आईने काहीतरी म्हणजे दिलेला असं मोठी वस्तू, तर मम्मीने ती ठेवले जपून. घालीतली मी एक पैजण पहिले घालतो लग्नाच्या अगोदर. आता मला असं पायान काही घालायला पट्ट नाही, असं काला दोरा घातले फक्त यो पिझ्झा, मला काही पट्ट नाही. यो बघा आमचा बादशाह, पप्पाने मारीत घेतले खती. तिची काय करतो रे? हा इकडे बघून बोल, काय करते? काम कंचा करते? तुला कंची कामा दिले ना? पाडी काय पाडी टाकते त्यालाच माहित. तर मी ब्लॉग एंड केलं तर मागचे म्हणजे तिकडे गेलतो शेतावर तिकडं. तर इथं काही येवाचा काही प्लॅनिंग नव्हता. पप्पा बोललेला का तुम्ही दोघा जा, तर यांना मरता येते खती, तर यांना काही लेट होल. तर मग पप्पा बोललं का आपणच जाऊ चल. तर
तर बाबू पण आमचा एक्सायटेड असते शेतावर जायला, तर पप्पा बोलले चल जाऊन येऊ, टाईम पण नाही जास्त झाला, 12 वाजले ना बरं, तर आटपून जेऊ. तर पप्पा मरतात तिकडं खाती ना, आम्ही बसल्या इथं. जास्त टाईम नाही लागत काही, 15-20 मिनिटांनी होते मारून. नाही इकडे आमच्या बादशाच्या करामती चालू आहे, केक बनवीत घेतले त्यांनी. हा चिची तुला काय झाले, नुसतं हैराण आणले बाईने आमचे. नाही तीच करामत करत, काठे उपटीत घेतले त्यांनी सगळ्या ना, खोदीत घेतले जमीन. वातावरण बघा खरं भारी झाले, पाणी पण नाही ना ऊन पण नाही. अय काय करते रे, कंचं काम काय करते त्याचं त्यालाच माहित. याला शेतावर आणून घर बांधून द्यावायला लागेल. बघू इथं काय करतं, मला दाखवू काय करते. केक बनवीत घेतले त्यांनी. कोणचा बड्डे आहे आता, येऊन जेवून जा, केक तुम्हाला स्पेशल. माझा नाही पिल्लू बड्डे, माझा गेले महिन्यात बड्डे झाला. फायदा होतं का, अरे नको तू जाऊ तिथं चिखलान परशील इकडे, तुला ना नुसती हाऊस येतं. पाय तुझं चांगलं, फक्त हात माखले. बघा कसा शेतावला व्ह्यू, खतरा एकदम. चला घरी चला, बोल आता बोल. गाईज तर आम्ही चाललो घरी. लाईक करो, सबस्क्राईब करो, कमेंट करो. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके चला चाललो घरी मस्ती करून. बाय. पंचा झार काट्यांचा बारीकपणापासून बघताव. चला तर चाललो घरी आता. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा ना, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर गाईज बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.